नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सारिका क्षीरसागर, केटीएचएम महाविद्यालय मानसशास्त्र विभाग. आपण TYBA औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र या पेपरमधील पहिलं प्रकरण आपलं बघून झालेलं आहे. त्यामध्ये आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची व्याख्या, औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र म्हणजे काय, त्याच्या अंतर्गत अजून कोणत्या शाखांचा समावेश होतो, तसेच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची हिस्ट्री किंवा इतिहास काय आहे ते पण आपण बघितलं आहे. त्याबरोबरच औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचा वर्तमान काळ, त्यानंतर औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्राचा भविष्यकाळ या गोष्टी बघितलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण 2 सुरू करणार आहोत. कर्मचारी निवड आणि प्रशिक्षण, पर्सनल सिलेक्शन अँड ट्रेनिंग हे बघणार आहोत. त्यातले काही टॉपिक बघूयात. पहिला टॉपिक आहे कर्मचारी निवड, पर्सनल सिलेक्शन. कर्मचारी निवड म्हणजे काय? आता कोणताही उद्योग असेल, संस्था असेल किंवा कोणती संघटना असेल, तर ही काय प्रशिक्षित मनुष्यबळाच्या जोरावरच उभी असते. आणि म्हणून चांगलं ज्ञान असलेला, चांगलं कौशल्य असलेला, चांगलं अनुभव असलेलं मनुष्यबळ याची निवड करणं हे काही साधं सोपं काम नाही आहे. म्हणूनच कर्मचारी निवड, त्याची योग्य पदावर नियुक्ती हे एक पारंपरिक आणि अत्यंत असं मूलभूत असं जरी कार्य असलं तरी सुद्धा उद्योगाच्या क्षेत्रामध्ये मानसशास्त्राच्या माध्यमातून ते प्रभावीपणे चांगल्या प्रकारे पारसं पाडता येतं. चांगल्या आणि वाईट किंवा योग्य आणि अयोग्य मनुष्यबळामधील भेद शोधणं असेल, त्यांना वेगळं करणं असेल, ते वाटतं तितकं सोपं काम नाही आहे. परंतु ज्या मानसशास्त्रामध्ये ज्या प्रमाणित चाचण्या आहेत, प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या म्हणतो आपण त्याला, रिलायबल व्हॅलिड सायकोलॉजिकल टेस्ट, त्यानंतर प्रक्षेपण तंत्र, प्रासंगिक चाचण्या इत्यादी चाचण्यांच्या सहाय्याने औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र काय हे कर्मचारी निवडीचं काम अवघड असेल तरी ते सोपं करू शकतात. आता सर्वात प्रथम 1910 मध्ये म्युन्स्टरबर्ग या मानसशास्त्रज्ञाने बोस्टन इलेव्हेटेड रेल्वे कंपनीमध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांचा कर्मचारी निवडीसाठी उपयोग करून दाखवला आणि मानसशास्त्रीय चाचण्यांचं कर्मचारी निवडीमधील महत्त्व लोकांच्या लक्षात आणून दिलं. आता त्यानंतर स्कॉट बिग्नम यांनी सुद्धा अनेक ठिकाणी या चाचण्यांचा वापर केला आणि त्यांचं देखील या कर्मचारी निवडीच्या क्षेत्रामध्ये योगदान मोलाचं असं आहे. आता आपण बघूया कर्मचारी निवड म्हणजे काय. एखाद्या विशिष्ट किंवा निश्चित अशा कार्यासाठी उमेदवाराच्या समूहातून योग्य किंवा सर्वात योग्य व्यक्तीचे किंवा व्यक्तींची निवड करण्याची प्रक्रिया याला म्हणतो आपण कर्मचारी निवड. आता कर्मचारी निवड, कर्मचारी भरती, पदनिश्चिती या 3 संकल्पना समानार्थाने किंवा पर्याय म्हणून वापरल्या जात जरी असल्या तरी सुद्धा ह्या काय पूर्णतः भिन्न किंवा वेगळ्या आहेत. आता कर्मचारी निवडीमध्ये पुढचा भाग बघूया आपण. कार्यपार्श्वचित्र, ज्याला म्हणतो आपण जॉब प्रोफाईल. आता कार्यपार्श्वचित्र म्हणजे काय, तर विशिष्ट कार्याशी किंवा विशिष्ट कामाशी संबंधित जी माहिती आहे त्या माहितीची योजनापूर्वक अशी मांडणी किंवा रचना करणं त्याला म्हणतो आपण कार्यपार्श्वचित्र. म्हणजे त्याच्यामध्ये कामाचं वर्गीकरण केलेलं असतं. कर्मचाऱ्यांना कोणकोणतं काम करायचं आहे असं विशिष्ट संकल्पनांच्या आधारे वर्गीकरण केलेलं असतं आणि त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या गेलेल्या आहे. तर त्यातील संकल्पना कोणत्या आहेत त्या बघूया आपण. पहिलं जे आहे ते कृती किंवा टास्क आपण ज्याला म्हणतो. तर कृतीची काय व्याख्या केलेली आहे, कृती या संकल्पनेची काय व्याख्या केलेली आहे ती बघूया. निश्चित किंवा स्वतंत्र उद्देश असलेली क्रिया म्हणजे कृती होय. आता त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास महाविद्यालयीन शिक्षकांच्या बाबतीत अध्यापन करणे, संशोधन करणे,
ज्ञानाधिष्ठित समाजोपयोगी विस्तार कृती करणे, या कृती काय शिक्षकाला कराव्या लागतात. अशा अनेक कामगारांचा किंवा अनेक कर्मचाऱ्यांचा आपल्याला कृती सांगता येतील याप्रमाणे. दुसरं जे आहे ते पद किंवा स्थान, पोझिशन म्हणतो आपण ज्याला. वैशिष्ट्यपूर्ण कृतींचा संच म्हणजे पद होय. आता प्रत्येक पदाला वेगवेगळ्या कृती असतात, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात, वेगवेगळ्या संघटनेमध्ये पदानुसार क्रम प्राप्त झालेला असतो. जसं बघा, उदाहरणार्थ मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय व्यवस्थापक, त्याच्यानंतर पर्यवेक्षक, त्याच्यानंतर विभाग प्रमुख, कर्मचारी असं. आता आपल्याकडं कॉलेजमध्ये आपण जर बघितलं काय, प्रिन्सिपल, नंतर व्हाईस प्रिन्सिपल, नंतर HOD, त्याच्यानंतर सिनियर प्राध्यापक असतील, मग ज्युनियर प्राध्यापक, मग शिपाई आणि मग विद्यार्थी. हे असं काय पद किंवा स्थान आपण ज्याला म्हणतो. तर एखाद्या संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या पदानुसार तशी रचना असते. पुढचा संकल्पना बघूया. तिसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे कार्य, जॉब. समान स्वरूपाच्या कृती असणाऱ्या अनेक पदांना एकत्रित करून कार्य तयार होते. आता ही कार्य जवळजवळ एकसारखीच असतात. आपल्याला उदाहरण बघायचं झाल्यास अध्यापन कार्य असेल, लिपिक कार्य असेल, रोखपालाची कार्य असेल, लेखापालाची कार्य, ही काय वेगवेगळी कामं विभागून जी दिलेली त्याला म्हणतो आपण कार्य. चौथी जी संकल्पना आहे ती कार्यकुटुंब, जॉब फॅमिली आपण म्हणतो. समान कौशल्य आवश्यक असणाऱ्या 2 किंवा 2पेक्षा अधिक कार्यांच्या समूहास कार्यकुटुंबाचं म्हटलं जातं. आता कार्यकुटुंबाचा उपयोग कशासाठी होतो, तर संघटनेमधील एखाद्या कामाचं जे विश्लेषण आहे ते करण्यासाठी कार्यकुटुंबाचा उपयोग हा होत असतो. पाचवी जी संकल्पना आहे ती म्हणते पेशा, त्याला ऑक्युपेशन म्हणतो आपण. कामाचे स्वरूप जेव्हा एकाच प्रकारचे असते तेव्हा त्याला पेशा असे म्हणतात, अशी व्याख्या पेशा या संकल्पनेची केली गेलेली आहे. आता उदाहरण बघायचं झाल्यास आपण म्हणतो ना, शिक्षकी पेशा, वकिली पेशा, वैद्यकीय पेशा असं म्हणत असतो आपण. थोडक्यात काय सांगता येईल, कामाशी संबंधित सर्व माहिती गोळा करून त्याचं रचना तयार केली गेली आणि त्याला सगळ्या या रचनेलाच काय म्हटलं जातं, कार्यरेखाटन. आणि त्या कार्यरेखाटन किंवा कामाच्या ज्या रचनेचा, कामाच्या संबंधीच्या रचनेचा जो उपयोग आहे ते कशासाठी होतो, वेगवेगळी माहिती प्राप्त होते कर्मचाऱ्यांबद्दल आणि त्या संघटनेला त्या माहितीद्वारे विविध उपयोग हे होत असतात. पुढचा मुद्दा बघूया. कार्य माहितीचे उपयोग. आता कार्य माहितीचे उपयोग कशासाठी होतात, युजेस ऑफ जॉब इन्फॉर्मेशन. कार्य माहितीचा उपयोग त्याच्यामध्ये पहिला आपल्याला सांगता येईल, महत्त्वाचं म्हणजे कर्मचारी निवडीसाठी. कर्मचारी निवड जी आहे औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये, तर कोणता कर्मचारी कोणत्या कामासाठी योग्य आहे हे शोधण्यासाठी आपल्याला कार्यमाहितीचा उपयोग हा होत असतो. किंवा कोणत्या कामासाठी कोणता कर्मचारी योग्य आहे. त्याच्यानंतर कर्मचारी निवड कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी देखील कार्यमाहितीचा उपयोग होतो. त्यानंतर वेतन निश्चितीसाठी, एखादा कर्मचारी आहे तर त्याला किती वेतन दिलं पाहिजे, किती काम करतो तो आणि किती वेतन दिलं पाहिजे हे शोधण्यासाठी देखील कार्यमाहितीचा उपयोग हा होत असतो. त्याच्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यासाठी, म्हणजे कार्यमाहिती जेव्हा आपण कार्यमाहितीचा अभ्यास करतो तेव्हा कर्मचाऱ्यांमधलं कोणतं स्किल कमी आहे हे जर आपल्याला कळालं तर आपण त्या आधारे कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग हे प्रोग्राम हे राबवू शकतो. म्हणून कार्यमाहितीचा उपयोग हा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यासाठी होऊ शकतो. त्याच्यानंतर कार्यनिष्पादनाच्या मूल्यमापनासाठी देखील कार्यमाहितीचा उपयोग हा होत असतो. त्याच्यानंतर भविष्यकालीन गरजांच्या नियोजनासाठी देखील कार्यमाहितीचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारे कार्यमाहितीचा उपयोग
अनेक गोष्टींसाठी आपल्याला होऊ शकतो. पुढची जी संकल्पना आहे ती बघूया. कार्य मूल्यांकन, जॉब इव्हॅल्युएशन असं आपण ज्याला म्हणतो. आता भरपाई योजनांसाठी कार्य माहितीची आवश्यकता असते हे आपण बघितलेलं आहे. आता वेतन निश्चित करण्याच्या अनेक पद्धती आहेत. तर त्यामध्ये अतिशय सोपी पद्धत जर म्हटली तर काय, बाहेर व्यवहारात किती वेतन दिले जातं हे पाहिलं जातं. त्यावरून कर्मचाऱ्याची वेतन निश्चिती केली जाते. त्यानंतर कार्याच्या अंगभूत गुणानुसार त्याचे मूल्य निश्चित करणं आणि वेतन ठरवणं ही पद्धत देखील राबविली जाते. पण ही वेतन निश्चितीची जी पद्धत आहे ती काय, अतिशय गुंतागुंतीची आहे. हे काम वाटतं तितकं काय सोपं नाही. तर या वेतन निश्चितीच्या ज्या पद्धती आहेत या सगळ्या गुंतागुंतीच्या पद्धतींना एकत्रितपणे याचा अभ्यास करणं त्याला म्हटलं गेलेलं आहे कार्यमूल्यांकन. आता कार्यमूल्यांकन मध्ये अनेक पद्धतींचा अंतर्भाव होतो किंवा अनेक पद्धतींचा समावेश होतो. तर कोणकोणत्या पद्धती कार्यमूल्यांकनासाठी वापरल्या जातात? मॅकक्रॉमिक यांनी 1979 मध्ये कार्यश्रेणीकरण पद्धती, बिंदू पद्धती आणि घटक तुलना पद्धती या 3 पद्धती कार्यमूल्यांकनामध्ये वापरल्या जातात असं स्पष्ट केलेलं आहे. बघूया आपण. संपूर्ण कार्यश्रेणीकरण पद्धती, आता त्याला होल जॉब रँकिंग असं म्हटलं जातं. आता संपूर्ण कार्यश्रेणीकरण पद्धतीमध्ये काय काय केलं जातं? आता कार्य मूल्यमापनाची ही अतिशय सोपी पद्धत मानली जाते. त्यानंतर सर्वसमावेशक म्हणजे सर्व कामाचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. सर्व कार्य लक्षात घेतली जातात. त्यानंतर संपूर्ण संघटनेच्या दृष्टीने त्या एकेका कार्याचं मूल्य काय आहे हे निश्चित केलं जातं आणि संघटनेतील त्या कार्याच्या महत्त्वाप्रमाणे त्याचं श्रेणीकरण केलं जातं. जसं जास्त जबाबदारीचं काम असेल तर त्याला महत्त्व जास्त दिलं जातं. त्यानंतर एखादी उद्योगातील सर्व कार्याची माहिती असणं त्या व्यक्तीला अत्यंत आवश्यक आहे. संघटनेतील कार्यसंख्या फारच जास्त असेल अशा वेळी श्रेणीकर्ता आपल्या परिचयाच्या कार्याचे श्रेणीकरण करतो व शेवटी सर्व कार्यातील कार्यसमानता लक्षात घेऊन त्या कार्याचा अंतिम अनुक्रम तयार करण्यात येत असतो. दुसरी जी पद्धत आहे ती घटक तुलना पद्धती, फॅक्टर कंपॅरिझन मेथड असं आपण ज्याला म्हणतो. या पद्धतीमध्ये मूल्यमापनाविषयी निर्णय घेण्या अगोदर कार्याची सखोल माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या पद्धतीत संघटनेच्या दृष्टीने मौल्यवान असणारी गुणवैशिष्ट्य निश्चित केली जातात. जसे शारीरिक परिश्रमाची आवश्यकता असेल, दुसऱ्या संबंधीची जबाबदारी असेल, सृजनात्मकता, प्रशासकीय जबाबदारी इत्यादी ज्या कार्याचे वेतन न्याय आहे अशी कार्य निवडली जातात व कार्यघटकांचे मूल्य ठरवणारी संदर्भ कार्य म्हणून ही कार्य लक्षात घेतली जातात. नंतर इतर दुसऱ्या कार्याचे मूल्यमापन करताना या महत्त्वाच्या कार्याशी तुलना केली जाते. त्यावरून त्या कार्याचे मूल्य ठरवले जाते आणि या सर्व कार्यात जे समान घटक असतात त्या घटकांबाबत या महत्त्वाच्या कार्यांची तुलना करण्यात येत असते. बेंजे, बर्ग आणि हे यांनी 1941 मध्ये या घटक तुलना पद्धतीचा अभ्यास केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये कर्मचारीची मानसिक, कौशल्य विषयक आणि शारीरिक आवश्यकता, जबाबदारीची मर्यादा, कामाची परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी, या मुद्द्यांचा समावेश या घटक तुलना पद्धतीमध्ये यायला पाहिजे असं ह्या लोकांचं मत होतं. शेवटची जी पद्धती आहे ती बिंदू पद्धती, ज्याला आपण म्हणतो पॉइंट सिस्टीम. आता या पद्धतीसाठी कार्याची सखोल माहिती असायला हवी आणि या पद्धतीमध्ये काय केलं जातं, भरपाई योग्य घटकांचा बिंदू पद्धतीत उपयोग केला जातो. कार्य घटकांचे
मूल्य पैशात केले जाते आणि ह्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारे बिंदू निश्चित केले जातात. प्रत्येक कार्याचे स्वतंत्रपणे मूल्यमापन केले जाते आणि त्यामध्ये हे भरपाई योग्य घटक किती आहेत हे निश्चित केलं जातं. या घटक बिंदूची बेरीज करून प्रत्येक कार्याची वेतन पातळी ठरवली जात असते. आता ह्या मूल्यमापन ज्या पद्धती आहेत या कशासाठी महत्त्वाच्या आहेत, तर त्याच्यामध्ये वेतनातील भेद, तुलनात्मक योग्यतेची चर्चा करण्यासाठी या पद्धती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुलनात्मक योग्यता असेल तर समान मूल्य असणाऱ्या कार्याला समान वेतन योग्य ठरते. कोणती कार्य समान मूल्यांची आहे या संबंधीचा निर्णय घेण्यास मूल्यमापन पद्धती या उपयुक्त ठरतात. म्हणजे आपण या संपूर्ण कार्यश्रेणीकरण पद्धतीमध्ये घटक तुलना पद्धती आणि बिंदू पद्धती या 2 पद्धती आजच्या या लेक्चरमध्ये आपण कर्मचारी निवड म्हणजे काय, त्याच्यानंतर काही संकल्पना बघितल्या, त्याच्यामध्ये पेशा, कार्य, कार्यकुटुंब इत्यादी संकल्पनांचा अभ्यास केला. त्यानंतर कर्मचारी निवडीचा कुठकुठल्या ठिकाणी उपयोग होतो, नंतर कार्यमाहितीचा उपयोग कशासाठी केला जातो, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला. त्याबरोबरच कर्मचारी निवड जी केली जाते तर कर्मचारी निवड करून किंवा कर्मचारी निवडीसाठी कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब केला जातो, कार्यमूल्यांकन कसं केलं जातं, कार्यमूल्यांकन करताना कोणकोणत्या पद्धतींचा कार्यमूल्यांकनामध्ये समावेश होतो हे बघितलं आपण. आता कार्यमूल्यांकनामध्ये संपूर्ण कार्यश्रेणीकरण पद्धती असेल, बिंदू पद्धती असेल, घटक तुलना पद्धती असेल, या पद्धतींचा आपण सविस्तर अभ्यास केला. आता सरावासाठी काही प्रश्न आहेत. कार्यमाहितीचे उपयोग सविस्तर चर्चा करा. आता कार्यमाहितीचे उपयोग तुम्हाला मी सांगितलेले आहे. कशासाठी होतो कार्यमाहितीचा उपयोग? कर्मचारी निवडीसाठी, कर्मचारी निवड प्रभावीपणे राबवण्यासाठी, कार्यनिष्पादनाच्या मूल्यांकनासाठी, असे अनेक मुद्दे आपण बघितलेले आहेत. त्या आधारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. टिप लिहा. त्याच्यामध्ये कार्य मूल्यांकन म्हणजे त्याला आपण जॉब इव्हॅल्युएशन असं म्हणतो. आता कार्य मूल्यांकन म्हणजे काय हे सुद्धा आपण सुरुवातीलाच त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. त्याचं सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता. थँक्यू.